सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। मराठी भाषेच्या नावे हिंसा होत असल्यास कारवाई करणार असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना दिला आहे। मराठी आली पाहिजे, मात्र भाषेवर वाद होऊ नये असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। निशिकांत दुबे महाराष्ट्रात आले तर स्वागत करू, कोणी विरोध केला तर कायद्यानुसार कारवाई करणार अशी भूमिका देखील फडणवीसांनी मांडली आहे। भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर कारवाई करणार अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना इशारा दिलाय। हिंदीच्या मुद्द्यावरून होत असलेल्या मारहाणीवरून आता फडणवीसांनी थेट कारवाई करण्याचा इशारा दिलाय। भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर कारवाई करणार फडणवीस। महाराष्ट्रात मराठी भाषा शिकणं अनिवार्य, महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी यायला पाहिजे हा आग्रह ठीक, मात्र ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना मारणं योग्य नाही। मारहाण करणाऱ्यांवर आमचं सरकार कारवाई करणार। मारहाण करून मराठीत बोलण्याची सक्ती होता कामा नये। मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार का? उखडा जाय ते उखडा। हा महाराष्ट्र आहे। देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत। आणि आमच्या बापजाद्यांनी 106 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे, तुम्ही नाही दिलं। तर दुसरीकडे भाजप खासदार निशिकांत दुबे महाराष्ट्रात आल्यास त्यांचं स्वागत करू आणि कुणी विरोध केल्यास कायद्यानुसार कारवाई होईल असंही यावेळी फडणवीसांनी म्हटलं। दरम्यान मीरा रोडच्या सभेतून राज ठाकरेंनी दुबेंना इशारा दिला होता। तो दुबे, तुम मुंबई में आ जाओ, मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे। जो कोणी महाराष्ट्रात येईल त्याचं आम्ही स्वागत करू, त्याच्यासोबत कुठलंही गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेऊ। महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगड्या घालणाराच आहेत, त्यांना महाराष्ट्रातल्या खासदारांची चिंता नाहीये। महाराष्ट्रावर मराठी माणसावर थुंकणाऱ्यांची चिंता त्यांना जास्त आहे आणि थुकी चाटतायत हे भाजपवाले महाराष्ट्रद्रोह्यांची। इतकंच नाही तर राजकीय मजबुरीमुळे दोघे ठाकरे बंधू एकत्र आल्याची टीका फडणवीसांनी केली। राजकीय मजबुरी म्हणून दोघे एकत्र, फडणवीस। ठाकरे बंधूंच्या मनात काय मला सांगता येत नाही। राजकीय मजबुरी आहे म्हणून दोघे एकत्र। बीएमसीच्या निवडणुकांमध्ये महायुती जिंकणार, उद्धव ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कमी। ठाकरेंनी दिलेल्या ऑफरवरही फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली। ठाकरेंना ऑफर देण्याचा प्रश्नच नाही, मस्करीत बोललो असं स्पष्टीकरणही फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरवरून दिलंय। आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही। ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। ऑफर मस्करी होती, इथे जागा नाही, फडणवीस। आता ऑफर देण्याचा प्रश्न नाही, आमच्याकडे जागा नाही। विधान भवनात उद्धव ठाकरेंना मस्करीत म्हटलं, आमच्याकडे बसवण्यासाठी जागाच नाही। शिंदे नाराज नाहीत, आमचं सरकार 5 वर्ष पूर्ण करणार। मंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडून एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला बडतर्फ करण्याचा इशारा देण्यात आला। हा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलाय, मात्र अर्धवट व्हिडिओ टाकून रोहित पवार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप बोर्डीकर यांनी केलाय। तर कार्यक्रमाला गर्दी नाही म्हणून बोर्डीकर चिडल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे। महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला कानाखाली आवाज काढण्याची धमकी दिली। मेघना बोर्डीकर यांचा हा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला। कार्यक्रमाला गर्दी झाली नाही म्हणून बोर्डीकर ग्रामसेवकावर चिडल्या असा आरोप रोहित पवार यांनी केला। यावर बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिले। मोलमजुरी करणाऱ्या महिलांनी ग्रामसेवकाची तक्रार केल्यानंच ग्रामसेवकाला सुनावल्याचं बोर्डीकर म्हणाल्या।
कार्यक्रमाला गर्दी नाही केली, 1400 घरकुलं ही त्या गावामध्ये दिली आणि तिथून फक्त 7 ते 8 लोक आली म्हणून मंत्री महोदया चिडल्या. लोकात तुम्ही कानाखाली मारण्याची भाषा तिथं करत असाल हे योग्य नाही. कोण रोहित पवार जे आमदाराला नीट बोलण्याच्या कानाखाली घालेल असं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्याला म्हणणारे रोहित पवार. पण काल जे मी काही वक्तव्य केलं तो माझा रागा होता. विधवा मोलमजुरी करणाऱ्या महिला तिथं माझ्याकडे आल्या आणि सांगितलं की हा ग्रामसेवक म्हणतो सरपंचाच्या घरी जा, पैसे मागतो, असं कर तसं कर, आमचा छळ करतो, आम्हाला त्रास देतो. मग मी काही त्याची पूजा करायला पाहिजे का? मला रोहित पवारांना सांगायचंय अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून राज्याच्या जनतेची दिशाभूल तुम्ही करू नका. जर का सामान्य लोकांचे काम होत नसेल तर लोकप्रतिनिधींचं काम आहे की त्या ठिकाणी त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याला समज देणे. आणि रोहित पवार जर का याचा चुकीचा अर्थ काढत असतील तर हे बरोबर नाही. आम्ही ज्या सरकारचे नेतृत्व करतो त्या आपल्या वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही हे भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. मला वाटतं या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही आता कारवाई शिवाय मला पाहिजे राहणार नाही. मला वाटतं केव्हा तरी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय करावा लागेल. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर मूक पदयात्रा काढण्यात आली. एक दिवस महादेवीसाठी या मार्गदर्शनाखाली आजची मूक पदयात्रा काढण्यात आलेली आहे. हत्तीप्रेमींकडून या पदयात्रेला मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये महादेवी हत्तीणीसाठी ही पदयात्रा काढण्यात आली. आता ती रडत गेली, तिनं अन्नपाणी त्याग केलेला होता. हीच तिची भावना, हीच तिची इच्छा समजून तिच्या वतीनं राष्ट्रपतींना एक दयेचा अर्ज घेऊन आम्ही निघालेलो आहोत. आम्ही सारे राष्ट्रपतींच्यापर्यंत पोचू शकत नाही, पण महामहिम राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे हा दयेचा अर्ज आम्ही सुपूर्द करणार आहोत. त्यांनी राष्ट्रपतींच्याकडे द्यावा आणि राष्ट्रपतींनी हा दयेचा अर्ज स्वीकारून सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्दबातल करावा आणि आमची माधुरी आम्हाला परत द्यावी. तर आमच्या एका हत्तीसाठी नाही आहे, ज्या ज्या हत्तींना कर्नाटक असू दे, गुजरात असू दे, इथे आपल्याकडे इकडे जे आहेत त्यांच्याकडे जेवढं हे दिलेलं आहे हत्ती आम्हाला परत द्या, ते सर्वांच्यासाठी हे लढा चालू आहे. आम्हाला आमचा हत्ती परत पाहिजे, बाकी काही नको आम्हाला. फरार आरोपी गोट्या गीतेनं जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिली आहे. जितेंद्र आव्हाड वंजारी समाजाचे नाही, आव्हाडांना महागात पडणार असा इशाराच गोट्या गीतेनं दिला. मकोका आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित फरार आरोपी गोट्या गीतेनं एक व्हिडिओ व्हायरल केला. वाल्मिक कराड माझं दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करू नका असं गोट्या गीते म्हणालाय. अरे तुला तर इकडे बघ, हे जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ, तुझ्यावर हे करतो, तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत. ते तिथं तू भाई तुम बडे भाई सॉरी सॉरी म्हणलेला ते टाकतो मी खाली. अरे तू हायस्कूलचा नेमका वंधारेचा संबंधाचा नाहीस तू, आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे. आणि इकडे बघ ना, मी गोटू घेते लहान सहान माणूस आहे मी, आणि मला फाशी भेटल न भेटल, पण माझ्या दैवतचा विषय ते इकडे का करायला तुम्ही असं करूच नका तुम्ही. पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबाला बी टार्गेट करू नका. धनंजय मुंडे साहेबाला तर टार्गेट केलंच तुम्ही, पण आमचे दैवत आमचे वाल्मिक अण्णा कराड काय रे बाबा, काय गोरगरिबाच्या परत येऊन कुणाला बी विचारा हो, परतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते दैवतच म्हणतील. आणि चित्तूवर नाव नाही असं लाईव्ह मध्ये सांगालो की माझ्यावर जर माझ्यावर एवढं बदनामी करायला तुम्ही, मी जीव देईल त्याचे कारणीभूत तुम्ही असताल. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोट्या गीते मला अनेक दिवसांपासून धमकी देतोय असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय. गोट्या गीतेच्या धमकीला मी भीक घालत नाही असं देखील आव्हाड यांनी म्हटलंय. गोट्या गीते आम्हाला अनेक दिवस मला हे धमकी बिमकी देण्याचं काम करतो. वाल्मिक कराड याचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो. म्हणजे बदनाम करून टाकलंय नि वंजाऱ्यांना, आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बंद करणार नाही. मी चांगल्याविरुद्ध बोलतो. हा कोण गोट्या पोट्या, याला कोण भीक घालते, असले काय मी घाबरत नाही. गोट्या गीते हा कराडचा अतिशय जवळचा माणूस आहे. कराडला पोलीस पकडून नेत असताना पोलिसांच्या व्हॅन मध्ये बसलेला हाच तो व्यक्ती होता. आताच्या घटकेला हा जो माणूस गोट्या गीते ते ट्रॅकवर बसून तो व्हिडिओ काढतोय आणि हा पोलिसांना सापडत नाहीये. हे सगळं खरंच आता
चीड येण्यासारखं होतंय. मला उद्या त्यांच्या सगळ्या पोलीस जिथे म्हणजे परभणीत असो बीडमध्ये असो जेवढे जेवढे गुन्हे आहेत त्याची यादीच मी उद्या जाहीर करणार आहे. ठाकरेंचे माजी नगरसेवक रामदास कांबळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला. रामदास कांबळे हे मुंबईतील प्रतीक्षा नगरचे माजी नगरसेवक राहिलेत. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी कांबळेंच्या फोटोला आता काळं फासलंय. कोण त्रास देतंय हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. रामदास कांबळे यांची एक ऑडिओ क्लिप आता व्हायरल होतीये. TV9 मराठी मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. साहेब जेव्हा शब्द देतात ते पूर्ण करायची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे मी हा पक्षप्रवेश करतोय. हा पक्षप्रवेश माझ्या विभागाचा विकास जनतेचं हित हे ठेवून मी हा आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतो साहेब. आणि मला विश्वास आहे की आपण हे पूर्ण प्रश्न मार्गी लावा. त्यासोबत जे लोकांचे प्रमुख जे प्रश्न आहेत ते तर अनेक प्रश्न ते मी तुम्हाला सांगेल. त्यासोबत साहेब माझ्यासोबत जे पदाधिकारी आहेत बेसिकचे आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, युवासेना आहेत, त्या सर्वांचा योग्य तो मान सन्मान आपण ठेवायला हा मला विश्वास आहे. आणि आपण मला पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीने आपल्या साहेब मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. उपविभाग म्हणून मला तू माझ्याकडे काय कॉन्टॅक्ट केलंस का? मला काय सांगितलंस का तू की मला कुठून त्रास होतोय? या 173 वार्डमधून तुला कोणाकडून त्रास झाला का? तू काय करतोस ते आम्ही त्याला मान्यता देतो. त्याला कुठच्या गोष्टीला आजपर्यंत आम्ही विरोध नाही केला. तू कोणत्या कारणाने जातो? तू तुझ्या भल्यासाठी जातोय. तू कारण त्यांनी सांगितलं कारण काहीच नाही सांगितलं ना. पैसा कमावण्यासाठी जातोयस ना तू. जर जात असेल तर तुझ्या एकटं जा. तू दुसऱ्या मुलांना कशाला कॉन्टॅक्ट करतोस? तुझ्या दम असेल तर तू एकटा निघून जा. दरम्यान कांबळे यांची नेमकी ऑडिओ क्लिप काय आहे ती आपण पाहूया. वैतागून चाललंय. कोणाला वैतागून चाललं? तुम्ही सांगितलं मी त्यांना सगळं तुम्हाला माहिती आहे. सगळं मी संजय म्हात्रेला सगळं माहिती आहे. काय संजय म्हात्रेला काय माहिती? शाखा प्रमुख त्याने मला सांगितलं काय मला काय त्याने? ते नाही हे सगळं हे झालंय म्हणून हे काय त्रास आहे काय नाही तुम्हाला तो त्रास नाही. अरे तुला कोण त्रास देतो? मला दाखव ना. एक तर दाखव ना पुरावा. त्रास कोण देतो तुला? मला माहित नाही का तुम्हाला? अरे मग तू मला बोल ना. दुपारी सकाळपासून आपण बसलोय तिथे शाखेत. विभाग प्रमुख होते तेव्हा मला बोललाच नाही. आणि आता तू मला सगळे मला फोन करतात की दादा तुम्ही पण चाललात का? मला कुठं मी जातोय? माझा रामदासचा बोललो इथं. रामदास कसं जाणार? रामदास इथला नगरसेवक होणार आहे बोललो. भावी नगरसेवक इथला. मुंबई महापालिकेकडून दादरमधील कबूतरखाना तात्पुरता बंद करण्यात आलाय. मुंबई महापालिकेनं दादरमधील कबूतरखाना ताडपत्रीनं झाकलाय. कबूतरखाना हटवण्यासाठी 1 दिवसाची मुदत द्या. स्थानिकांनी ही मागणी केली आहे. स्थानिकांची मागणी लक्षात घेता कबूतरखाना हटवण्यासाठी मुदत देखील देण्यात आली आहे.